कुठलाच रिव्ह्यू नसेल खेळाडूंसाठी. जर पंचांना वाटलं की निर्णय थोडासा कट टू कट आहे त्यावेळेस पंच फक्त तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. पहिलं बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार होतो यश आणि स्ट्राईकवर असेल कल्याण आणि नॉन स्ट्राईकला असेल चुकेश. लेट स्टार्ट. पहिला बॉल हाताळला जातोय. टाइम झालाय 12:08. पहिला बॉल यशचा ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. एज घेऊन बॉल जाईल मिडॉनला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतो त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. खरं तर हे देखील एक क्रिकेट खूप वेगळं प्रचलित आहे पॉवर प्लेचं, ज्यामध्ये मात्र तुम्हाला खूप क्विक राहावं लागते खेळपट्टीवर. तुमची नजर मात्र क्षेत्ररक्षकांवर अचूक ठेवावी लागते आणि हेच कुठेतरी पॉवर प्लेचं क्रिकेट पसंत केलं जाते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. पहिला बॉल हाताळला गेला होता. थोडासा अँगलचा वापर केला. ऑफस्टमच्या बाहेर रोटेट होणारा बॉल ड्राईव्ह करायचा होता. एज घेऊन बॉल जाईल मिडॉनला. दरम्यान एकदा मिळाली. आता स्ट्राईकवर फलंदाज असेल जुगेश. यावेळेस गॅपमध्ये आहे बॉल. चांगली शानदार कव्हर ड्राईव्ह. दोन क्षेत्ररक्षक प्रणय त्या ठिकाणी चेस करतोय. मनीष त्याला साथ देतोय. मनीष त्या ठिकाणी खूप चांगला बॅकअप मिळतोय. प्रणयच्या वतीने बॉलला स्टॉप करून बॉलला कॅरी करतोय मनीष आणि थ्रो करेपर्यंत या धावा पूर्ण केल्या गेलेल्या 3 धावा. बघा या मैदानावर तुम्ही येताना तुम्हाला ठाऊक असायला हवं की आउटफील्ड स्लो आहे. त्याचमुळे जोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत तुम्हाला बॉलचा पाठलाग करावा लागेल. जर काल तुम्ही युट्यूबवर ही स्पर्धा पाहिली असेल तर तो घरचा अभ्यास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक स्पर्धा खेळताना तुम्हाला घरचा अभ्यास करणं गरजेचं आहे की या पहिल्या दिवशी कसं खेळ झाला आहे, कशा पद्धतीने संघ खेळलेत. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता आउटसाईड द ऑफ स्टंप. आवाक्याच्या आतमध्ये असल्या कारणाने मात्र पंचांची तटस्थ भूमिका. बॉल जातोय डॉट. पहिल्या बॉलवर एक सिंगल आले. दुसऱ्या बॉलवर ट्रिपल. तिसऱ्या बॉलवर डॉट. धावसंख्या झाले आनंद 11 वर्तकनगर या संघाची बिनबाद 4 धावा. बॉलिंग ट्रॅकवर यश जो फास्ट अँड फ्युरियस आहे. बघा सडपात्र शरीरयष्टी पण मात्र खूप चांगला शोल्डरचा वापर, चांगले रिस्ट मोमेंट आणि चांगला रिलीज पॉईंट आतापर्यंत त्याचा पाहायला मिळाला आहे यशचा. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच कल्याण. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा कॉपी स्टाईल ड्राईव्ह. बॉल जाईल मनीषच्या हातामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय निर्भीडपणे क्षेत्ररक्षण केलं जाते व्हीटी स्टार सफाळ्या संघाकडून. कारण जास्तीत जास्त क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. मुख्यत्वे सफाळ्याच्या बाहेर खूप कमी वेळा खेळतात. जास्तीत जास्त नारंगी किंवा विरार पूर्वेला ते खेळत असतात. पण आता कुठेतरी नायगाव पश्चिम परिसरात येताना मात्र त्यांचं कला पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा हलकंसं स्पीड व्हेरिएशन केलं. बॉलचा टप्पा घेतल्याने बॉल थोडा खाली राहिलाय. अपेक्षित अशी उसळी घेऊ शकला नाही बॉल आणि त्याचमुळे फलंदाजी करताना जुगेशला थोडासा त्रास झालाय. दरम्यान 5 बॉल्स हाताळून झालेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर आनंद 11 वर्तकनगर संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 5 धावा. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला जो फेस करणार आहे बॅटर कल्याण. फुल टॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला स्लाइस केले. बॉल जाईल थर्ड मॅनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा तुमच्या बॅटमधून जर 4 किंवा 6 येत नसतील तर सिंगल डबल ट्रिपलवर मात्र जास्तीत जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि तेच कुठे केलं जाते कल्याण आणि जुगेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आनंद 11 वर्तकनगर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. चर्चा आपण करणार आहोत. 3 मिनिटांमध्ये ते षटक कंप्लीट केलेलं आहे. अभिनंदन यश. या ठिकाणी मात्र या घडामोडीवर देखील चंद्रकांत शिंदे सर लक्ष घालतात कारण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला अप्रिसिएशन मिळणार आहे आणि जर तुमच्या वतीने कुठेतरी अपव्यय झाला वेळेचा तर वारंवार सूचना देखील मिळतील. या गोष्टीकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष घालतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा चर्चेसाठी येऊया. आम्ही आता गेलो आणि लगेच आलो. मनोज पाटील तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे जो पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. हे देखील पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मॅन्डेटरी सेकंड पॉवर प्ले ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सेकंडच्या बाहेर तुम्हाला तैनात करायचे आहेत. आपण पाहू शकता एक लॉंग ऑफला एक आहे लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच कल्याण. मनोज पाटील टू कल्याण. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. कव्हरला आपण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनीष भोईरच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर धक्का बसतोय. आनंद 11 वर्तकनगर संघाला. बाद होतोय फलंदाज म्हणजेच कल्याण. बॅक टू पॅव्हेलियन.
मनोजचं कौतुक करायला हवं, कारण नवीन मैदान आहे, स्पर्धक देखील नवीन आहे आणि कधीच गाठभेट झाली नसेल कदाचित वर्तकनगर संघाशी. पण मात्र त्याने ते दृढ निश्चय घेतला होता की मला माझं सर्वोत्तम द्यायचं आहे आणि तो देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात ना की वाढण्याआधी रुजावं लागते आणि चमकण्याआधी झिजावं लागते. या ठिकाणी मात्र तो खेळ आतापर्यंत व्हीटी स्टार सफाळ या संघाचा पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे मिस्टर जुगेश राहुल आहे, ऑन दी टोज आलाय. बॉलच्या राईटचा उपयोग घेताना बॉलला फक्त हलका त्याने ग्लाईड केलंय. बॉल जाईल पॉईंटला, प्रणय त्या ठिकाणी बॉलला अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. जर आपण पहिल्या सामन्याचा आढावा घेतला, पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने हळुवारपणे सुरुवात केली होती जय धारावी भाईंदर संघाने, पण त्यानंतर मात्र कुठेतरी गेअर चेंज करताना वेळ झाला आणि त्याचमुळे 50च्या पलीकडे जाऊ शकले नाहीये. आणि त्याचमुळे आनंद 11 वर्तकनगर संघ देखील धावांना साठवण्यासाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. पंचाच्या वतीने वाईट बॉल चिकून करुणाकर कोटियन सर यांच्या वतीने ते निर्देश गेलेले आहेत आणि स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत आपण अमित गोलतकर सरांना पाहतोय. जबरदस्त पंचांची भूमिका अमित गोलतकर सर, त्यानंतर करुणाकर कोटियन सर, शशी साटम सर आणि कल्याणी घोरपडे सर यांच्या वतीने पाहायला मिळाले. धावसंख्या 9 धावा. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, ड्राईव्ह करायचा होता, बॉल जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल, 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल का? राहुल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळते, पण या 2 ना 3 धावांमध्ये बदलण्यामध्ये यश देखील मिळते. या ठिकाणी थोडी घाई गडबड झाली व्हीटी स्टार सफाळ या संघाच्या क्षेत्ररक्षकांची. नियंत्रण चुकले आणि नियंत्रण चुकल्यानंतर मात्र त्याचा फायदा उचलण्यामध्ये यश मिळते. आनंद 11 वर्तकनगर संघाच्या फलंदाजांना 3 धावांची वाढ होते आणि 3 धावांच्या वाढीने धावफलक पोहोचतोय 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त संघबांधणी तुम्हाला पाहायला मिळते. या पुढचा सामना असेल तो म्हणजेच यंगस्टार उत्तन विरुद्ध या सामन्यातील जो संघ विजेता होणार आहे त्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे याची अधिकृत माहिती आम्ही ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाडा यांच्या वतीने करतोय. स्ट्राईकवर आता बॅटर असेल राहुल कश्यप आणि आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत आनंद 11 वर्तकनगर संघाच्या 12. मनोज ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कॅज्युअल प्रयत्न वाटला, तितकासा प्रॉमिसिंग नव्हता राहुल कश्यप या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय होतंय तर बॅटचा हलकासा स्पर्श घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि दुसरा धक्का बसतोय टीम आनंद 11 वर्तकनगरला. राहुल कश्यप बॅक टू पॅव्हिलियन. जो स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील थोड्याच वेळात ब्लॅक अँड व्हाईट नायगाव कोळीवाडा या स्पर्धेला भेट देणार, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बॉलर तयार मनोज. क्या बात आहे, काय परफेक्ट पिचिंग आणि ते एक्झिक्युशन देखील प्रॉपर पाहायला मिळते मनोज पाटीलचं. आणि प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. आउटसाईड द ऑफ स्टंप खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवतोय आणि त्याचमुळे फलंदाजांना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना देखील तो स्कोप मिळत नाहीये जो मिळायला हवा. आणि आतापर्यंत हवी ठरला या षटकावर मनोज पाटील. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या तर 7 यशने आणि या सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात मनोजने. ओव्हर द विकेट मनोज. यावेळेस फुलरलिनचा बॉल होता आणि स्वतःला पहिल्याच स्विच करून घेतलं होतं आणि उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा बॅटर विकीचा पाहायला मिळाला, पण मात्र त्याला सपशेल अपयश मिळालंय. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आनंद 11 वर्तकनगर या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. वर्तकनगर आनंद 11 आफ्टर 2. घेऊया एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. ची मात्र धूम मचली आहे.
मनमीत घुसेकर असतील, त्यानंतर हर्षल दांडेकर, मनमीत घुसेकर, मेरा नंबर कब आएगा असे सर्व विचारत आहेत. पण मात्र चेतन आगासकर यांनी बाजी मारली आहे. लगातार 2 स्पर्धेमध्ये धावसंख्या लेखन, क्या बात आहे. कारण त्यांचं मूल्यांकन करते सर्व आणि एकही खाडाखोड नाही. पहा ना, एकही खाडाखोड नाही. काय जबरदस्त धावसंख्या लेखन. MCA अधिकृत परीक्षा चेतन आगासकर यांनी दिलेली आहे. नाही दिली. चला मॅच ऑन ठेवा. कुठल्याच कारणासाठी मॅच थांबवू नका. ओव्हर ब्रेकमध्ये आपण असे थोडेफार हास्यविनोद करू. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्पेल नवीन बॉलर येते प्रणय पाटील. पहिलं षटक यशने हाताळलं होतं, त्यानंतर मनोज पाटील आला आणि आता प्रणय पाटील तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच जोगेश, ज्याच्या वतीनं आतापर्यंत 8 धावांचं योगदान आलेलं आहे. ते योगदान मात्र कुठेतरी वाढवावं लागेल, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे पण तितकासा प्रॉमिसिंग नाही. बॅटच्या बॉटम एजला कनेक्ट होऊन बॉल जाईल मिड विकेट एरियामध्ये. त्या ठिकाणी रितेश किणी बॉलला स्टॉप करेल, फेक करेल, तोपर्यंत मी ते एक धाव. एकतावीची वाढ धावसंख्या पोहोचते 13वर. बऱ्यापैकी अडवलंय मी तर म्हणेन आनंद 11 वर्तकनगर या संघाला. कारण जर आपण वर्तकनगर संघाचा जर इतिहास पाहिला तर कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र त्यांची एक दहशत आहे. पण मात्र त्या दहशतीला कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे, ते म्हणजेच बॉलिंग करणाऱ्या संघाला, म्हणजेच VT स्टार सफाळाने. यावेळेस बॉल हवेत आहे, थांबणार नाहीये. बॉलला फक्त पाहत राहावं लागेल. बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम ह्यूज हिट, सिक्सर. करू शकलं नाही कारण ऑडियन्स त्यांच्या देखील खूप जास्त बाहेर जाऊन बॉल लँड झालाय. आणि ही आहे गुणवत्ता, हा आहे दर्जा आनंद 11 वर्तकनगर संघाचा, जो विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. आउटसाईड ऑफ स्टंप. आता मात्र कौतुक करायला हवं प्रणयचं, कारण या अगोदर मात्र स्लॉटमध्ये बॉल दिला होता आणि त्यानंतर नियंत्रण केलं, मन बदललं आणि आता ऑफ स्टंपच्या बाहेर रोटेट करणारा बॉल हाताळला. हे व्हेरिएशन खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्याकडे खेळपट्टी आहे आणि खेळपट्टीचे जे स्पॉट्स आहेत, ज्या स्पॉट्सवर बॉल पिच केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल, त्या स्पॉटचा शोध घ्यावा लागेल आणि प्रणय पाटीलचा तो शोध या बॉलवर यशस्वी झाला आहे. यावेळेस मस्त टाइम आहे फॉलो थ्रू मध्ये. प्रणय बॉल खाली येतोय, कॅच कॅरी करतो आणि वचपा घेतोय त्या षटकाराचा. विकी होतोय बाद, बसतोय तिसरा धक्का टीम आनंद 11 वर्तकनगरला. मध्ये 19 धावाच बनवण्यामध्ये यश मिळाले. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमधला. पुन्हा एकदा टॉप एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाला बीट करून जाईल लॉंग स्टॉप एरियामध्ये. त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो आहे आणि त्याचा भुर्दंड आनंद 11 वर्तकनगर संघाला मिळते. अगोदरच धावांसाठी लढतायत, झगडतायत, झुंज देत आहेत, पण मात्र स्ट्रोक देखील तितकेसे प्रॉमिसिंग येत नाहीत. फक्त विकीचा तो स्ट्रोक वगळला तर त्या ठिकाणी मात्र स्ट्रगलच करताना पाहायला मिळालं आनंद 11 वर्तकनगर संघ. अजूनही यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा आहेत 21. शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हरमधला. प्रणय पाटीलने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केले आहेत 9 धावा, 1 विकेट मिळवले. बॅक टू द बॉलर. स्टॉप करताना थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय प्रणय, पण तो स्टॉप देखील तितकाच महत्वाचा होता कारण लॉंग ऑफला स्टेटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता. कदाचित 2 धावा मिळू शकल्या असत्या आनंद 11 वर्तकनगर या संघाला. आणि त्याचमुळे मात्र तुमचे समर्पक प्रयत्न तुमच्या संघाच्या हितासाठी असतात. 3 षटकांचा खेळ होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आनंद 11 वर्तकनगर संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3
एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 7ची सरासरी आतापर्यंत लो सरासरी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं यश चौधरीने. फक्त अवघ्या 7 धावा खर्च केल्या. मनोज पाटीलला मन्याने मात्र 2 गडी बाद 5 धावा. ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी आणि पुन्हा एकदा मात्र चौथ्या षटकामध्ये आपलं वैयक्तिक दुसरं स्पेल घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर प्रकाश जी वैती जे लस्सी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली, ज्यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर आदरणीय सन्माननीय ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचे अध्यक्ष दीपकजी घुसेकर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. फक्त त्या स्पेशल प्रकाशजी वैती लस्सी यांच्यासाठी हे प्राईज असणार आहे. 5000. क्या बात आहे. मात्र त्या चेंडूची वाट पाहावी लागेल. यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय. नयन किनी फेकी करतायत. तत्पूर्वी मात्र चांगला किरण गुरुद्वानचा बॅकअप पाहायला मिळाला. सुपर फिल्डिंग. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती स्थिरावली गेले. जुगेश मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला एका साईडला. आणि जुगेश सेट फलंदाज असताना आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जुगेश बाद झाला ना. आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते येते. एकंदरीत 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ माताबर पाहायला मिळत आहेत. मनोजचा हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. रोहित त्या ठिकाणी थोडीशी फमलिंग होत आहेत. बॅकअप चांगला मिळतोय प्रणय पाटीलच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 24 धावा 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मनोज पाटील अर्थातच मन्या अप्रतिम. या खेळाडूला 1 मार्च रोजी मात्र बाईकवर स्वार झाला होता. पहाट झाली होती सकाळची आणि त्याच पहाटेच्या वेळामध्ये मात्र आमदार चषकामध्ये बाईक मिळवणारा हाच तो गोलंदाज मनोज पाटील, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक यंदाच्या वर्षामध्ये पाहायला मिळाली. ते सातत्य, तीच कन्सिस्टन्सी यावेळेला दर्शवत असताना गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. ते जर आपण पाहिले तर 24 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 3. चेतन आगासकर आम्हाला चांगली माहिती देत असताना एका साईडला मनोज पाटील, सातत्य असणारा गोलंदाज पाहायला मिळतो. कन्सिस्टन्सी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. ऑन साईडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता, परंतु रितेश किनी अर्थातच बबलू कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, गॉन. हिरा अर्थातच अप्रतिम वर्तक नगर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक फलंदाजांना मात्र ज्याने दांड्या गुल केलेल्या आहेत अशा प्रकारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर आपण रणजित जिकिनी मात्र जे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळायचे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 धावा 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे आणि ही स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाडा आयोजित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण पाहू शकाल. खूप चांगलं आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं
हे या स्पर्धेने आतापर्यंत दर्शवून दिले गेलंय. जो संघ विजय होईल तो संघ मात्र लगेच पहिला हाफ क्लिअर करणार आहोत आपण. यंगस्टर उत्तन या संघाबरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. मनोज पाटील मन्या आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. अनेक विकेट हॅट्रिक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर. अप्रतिम, काय जबरदस्त स्विंग मिळाला. नॅचरल डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने, कारण आतापर्यंत जर मनीजी पाहिलं तर 3 गोलंदाजांना या स्पर्धेमध्ये बंदी आणली गेली. पहिला गोलंदाज कालच्या दिवसात विशाल कोळीला मात्र ब्लॅकलिस्टला यावेळेला टाकलं गेलं, कारण पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की तुमची गोलंदाजी आक्षेपार्ह आहे, तुम्हाला मात्र खूप सुधारणा कराव्या लागतील. फक्त एकच फॉर एक्झाम्पल ठेवा, मुथय्या मुरलीधरन या खेळाडूला तुम्ही जर ज्वलंत उदाहरण जर ठेवलं तर डेफिनेटली तुम्ही चांगले गोलंदाज बनतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू करुणाकर कोटियन, एक ग्रेट अंपायर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर स्वभावाचे, कारण फक्त तुम्ही पंचांची भूमिका करता, पंचांच्या भूमिकेनंतर काय तर एक तुमचा गोड स्वभाव आणि नेहमीच तुमचा स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि अशा स्वभावाचे मात्र या ठिकाणी लेजंड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. मला मॅन ऑफ द सिरीज बाई का मिळाली यंदाच्या वर्षात, कारण माझ्याकडे ते टॅलेंट आहे, माझ्याकडे ते सातत्य आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी करताना मनोज पाटीलने सुंदर स्पेल, शानदार स्पेल हाताळला आणि षटक क्रमांक 4 कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 25 या धावसंख्येवर आतापर्यंत जखडवून ठेवलं गेलंय. कारण वर्तकनगर या संघाला 50 धावा जर झाल्या असत्या तर कदाचित अजून मात्र या ठिकाणी एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु 6 चेंडू अजून सुद्धा आहे, वेळ गेलेली नाहीये. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. काय ऐकूया आपण. षटकामध्ये एकंदरीत 2 षटका हाताळली, 9 धावा दिल्या, 4 गडी बाद केले, 4.50चा स्ट्राईक रेट. दीपेश दिंडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप चांगलं कॉपरेट या स्पर्धेला आणि मेहनत घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. योगेश होळीकर असतील, त्यानंतर मनमीत घुसेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमेश याला सुद्धा आपण पाहू शकला डिंग्स ब्रेक पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर कतवार यांना आपण पाहू शकलात. अप्रतिम सर्व मेहनत घेणारे जे आयोजकांच्या भूमिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. ही खासियत आहे रितेश किनी, या मात्र खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे एवढी गुणवत्ता ठासून भरली गेले की अफलातून आपण पाहू शकाल. आतापर्यंत अमितला सुद्धा गोलंदाजी मात्र यावेळेला गोलंदाजीवर आणलं नाही, यावरून सिद्ध होतं की गोलंदाज किती टॉपचे आहेत आतापर्यंत पाहायला मिळतात. गुड बॉलिंग, सुपर. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. नयन किनी जीवाची आकांक्षा करतोय, जी वेटीस धरून मात्र पुढे सरसावला होता. मनीष मात्र बॅकअप करतोय चांगल्या प्रकारचं. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने धावसंख्या 28 धावा. रवी बुंबक जवळजवळ 8व्या क्रमांकावर येत असताना पाहायला मिळतोय. आमदार चषकामध्ये याच खेळाडूने मात्र सिंगल डबल करत असताना प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणला होता जुचंद्रच्या मैदानात. तोच खेळाडू मात्र 8व्या क्रमांकावर येतोय. कदाचित 5व्या क्रमांकावर आला असता तर सिंगल डबलने धावा मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. तुमचं गेम प्लॅनिंग खूप महत्त्वाची भूमिका असते, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे आणि खास करून बुद्धिमत्तेचा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जेवढा बुद्धीचा वापर करतील तेवढं क्रिकेट हे तुमचं हाय क्लास वाढताना पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. इथे जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला सतत चाली रचाव्या लागणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. सरळ चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, ऑड एफर्ट, प्रयत्न चांगले केले गेले होते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील मात्र पुढे सरसावला होता आणि पाहता पाहता रवी बुंबक त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटच्या मैदानात. आणि धावांची गती 3च्या मदतीने संघ जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना आनंद 11 वर्तकनगर 31च्या घरामध्ये 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. गडी बाद झाले ते 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. इथे विकेट्सला प्राधान्य नाही आहे, चेसिंग कंपल्सरी असेल.
खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. रितेश किनीच्या हातखंडामधून एका साईडला किरण सारखा लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रिस्पॉन्सिबिलिटी जाणावी लागेल, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर कधीच थकत नाही. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने सेफ झोन मध्ये खेळला गेलाय. मनोज पाटील मात्र फुटबॉल प्रमाणे चेंडूला खेळतोय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा प्राणवायू ऑक्सिजन निर्माण झालाय. आणि क्रिकेट म्हटलं की आता प्रत्येक तुम्हा सर्वांचा श्वास निर्माण झालाय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर फटका आहे आणि मनोज पाटील मन्या मात्र यावेळेला आपलं टॅलेंट दाखवत असताना गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. याय मी निघालो तुझे घराला. मातेला पुनश्च एकदा वंदन असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा झाल्या. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम आणि शेवटचा चेंडू असेल. रवी बुंबक एक वर्तकनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय, परंतु रितेश किनी निडर मनाने गोलंदाजी करताना ऑन साईडला रवी बुंबकने दाखवलंय यावेळेला मी फक्त गोलंदाज नाहीये तर फलंदाज सुद्धा आहे हे दर्शवत असताना हा निर्णायक षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि या षटकाराने रवी बुंबकचं धन्यवाद व्यक्त केला असेल त्या प्रेक्षकाने की थँक्यू व्हेरी मच, तुझ्यामुळे मला 500 रुपये मिळाले. तर आपण यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतायत 500 500 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणतात ना स्ट्राईक व्हाईल आयरन इज हॉट. जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या आणि आलेल्या संधीचा लाभ घ्या. आता 600 रुपये शेअर मार्केट अजून वाढलंय. 100 रुपयाने आपण पाहू शकाल या आलेल्या संधीचा लाभ घ्या. म्हणजे एखादा जर वर्कर जेव्हा मात्र कंपनीत जातो राबतो 12-24 तास ड्युटी करतो तेव्हा त्याला 450 ते 500 मिळतात, परंतु इथे मात्र 500 रुपये तुम्हाला एका सेकंदाला मिळतील. चंद्रकांत धेंडेकर, 600 रुपये. भाईंदरकर, दीपक घुसेकर, शशिकांत भोकाळे आणि दामोदर सांदणे यांच्या वतीने प्रत्येकाकडून 100 रुपयाचं बक्षीस आणि शशिकांत भोकाळे यांच्या शुभ हस्ते ऑडियन्स कॅचसाठी ते 500 रुपयाचं बक्षीस 600 रुपयाचं बक्षीस मिळते. खेळाडू विचार करत असेल की आम्ही खेळाडू का आहोत, पण प्रेक्षक विचार करतात की आम्हाला कधी खेळण्याची संधी मिळत नाही. याच उद्देशाने कदाचित आम्हाला देखील क्रिकेटशी जोडण्यात येते. म्हणजे एक ऑब्झर्व केलं का तुम्ही कालच्या दिवसात ऑफ साईडला किती फॅन बसले होते. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर मिड ऑन डीप मिड विकेटला जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग आहेत. यावरून सिद्ध होतं की प्रत्येक प्रेक्षकाला इच्छा झाली की मला मात्र ते पारितोषिक मिळावं. मला असं वाटतं तरतूद अशी करावी जे त्या साईडला प्रेक्षक व्हाईट बॉक्समध्ये त्यांना 600 मिळतील आणि ब्लॅक बॉक्समध्ये जे प्रेक्षक त्यांना 1200, म्हणजे तो समतोल साधता येईल. तर खेळाडू कक्षांमध्ये बसून घ्या विटी स्टार संघ. तिथूनच काक बंधू त्याचे पाहायला मिळत आहेत. तदनंतर आपण पाहू शकाल किरण गुरुद्वान, अमित पाटील, अण्णा, यश चौधरी, मनीष मन्या, तदनंतर दीपेश म्हात्रे आणि रोहित म्हात्रे ही मात्र प्लेइंग 11ची लिस्ट आपल्यापर्यंत पाहायला मिळते. तर विजयासाठी लक्षात असू द्या 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 33 वरून 6 धावा सरकल्या 39 पर्यंत पोहोचली गेली. अमर कतवार वेळोवेळी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करतात आमच्या पंचांना. चंद्रकांत शिंदे, चंद्रा सर या ठिकाणी आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेचं व्हॅल्युएशन काय आहे हे त्यांनी सातत्याने जाणलंय आणि ज्यावेळेला आगरवाडीमध्ये त्यांची थोडीफार इंटरव्ह्यू घेण्याचा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रत्येक खेळाडूने शार्प असायला हवं.
की फलंदाजांची मुवमेंट तुम्ही कशी ओळखायला हवी, कोणत्या पोझिशनमध्ये तो खेळणार आहे, हे तुम्ही जेव्हा मात्र त्याचं मास्टर माइंड रीड करतील तेव्हा तुमचं क्रिकेट क्लास होईल. कल्याणी घोरपडे सर, त्यानंतर करुणाकर कोटियन, अमित गोलतकर सर, हे मात्र ज्या वेळेला यूट्यूब असतं ना, तर आज माझ्या मते तरी आज टीम मेंटॉरची भूमिका एक मोठ्या पदावर पोहोचले गेले असते. आपण सातत्याने पाहिलं, आज क्रिकेटरच्या भूमिकेत सातत्याने आपण पाहू शकला असता. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं, वेळेची दिरंगाई न करताना. गणवेशसाठी सुद्धा आपण उत्कृष्ट गणवेश जो परिधान करेल त्या संघाला सुद्धा 10,000 रुपयाचं कॅश प्राईज लागलं गेलंय. मात्र हे आता कॉमन होणार आहे, कारण 50,000च्या स्पर्धेला तुम्हाला 2 ते 2,500 रुपये सुद्धा मिळतील गणवेशसाठी. 1 लाखासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 5 ते 6,000 मिळू शकतील. इथून मात्र जी सुरुवात झाली, पाया रचलाय तो मात्र आता गणवेशसाठी सुद्धा कॉम्पिटिशन वाढणार आहे. चला, 2 फलंदाज, वेळेची दिरंगाई करू नका प्लीज. 25 मिनिटं आहे, कारण 12:08 पहिला चेंडू फेकला गेला होता आणि तदनंतर 12:35 खेळ समाप्त झाला. अर्थातच 27 मिनिटे लागली, 2 ते 3 मिनिटे इकडे तिकडे, कारण 5 मिनिटे आपल्याकडे एक्स्ट्रा असतात. तर चला, लगेच 2 फलंदाज, वेळेची दिरंगाई न करताना. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हिमेश मात्र यावेळेला कूल करण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहेत. आमचे सर्व मान्यवर मंडळी, जे ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचे सर्व पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष श्री दीपक जी घुसेकर, जे एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी पाहायला मिळते, नाईस पर्सनॅलिटी आपण पाहू शकाल. श्री शशिकांत बोकाळे, क्रिकेटचं अद्भुत ज्ञान असणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. कमळाकर दांडेकर, जयेश भाईंदरकर, मधुकर सतरंगे, जगन्नाथ दिंडेकर, मिथुन दोंडेकर, परशुराम कोळी, महेंद्र डांगेकर, जगदीश कोळी, चंद्रकांत दिंडेकर, संतोष कोळी, अजय कोळी, चेतन भाईंदरकर, राकेश कोळी, दामोदर सान्ने, गणेश कुचुडेकर, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आज एक उंच स्तराला जाऊन पोहोचताना, कारण 2 दिवसात मनीजी खूप या स्पर्धेची चर्चा झाली. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नेमका आहे तरी कोण, मात्र आल्यावर समजेल या स्पर्धेच्या माध्यमातून की आमच्या मुख्य मंचावर खऱ्या अर्थानं आज VIP डाईस आपल्याला पाहायला मिळतं असं म्हणायला हरकत नाही आहे. ही सर्व मोठ्या मनाचे राजे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ही सर्व मंडळी आहेत आणि त्यांच्याच अथक परिश्रमाने मात्र ही मेहनतीने मात्र ही स्पर्धा उभारली गेली. कारण आयोजन म्हटलं तर फक्त सांगून चालत नाही, तर त्या प्रत्यक्षात प्रॅक्टिकली गोष्टी आणाव्या लागतात. कारण स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी मात्र प्रत्येक स्वप्नात मात्र स्वप्न हे सत्यात साकारावं लागतं आणि ते स्वप्न होतं ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचं की एक मोठी स्पर्धा व्हावी आणि आज ती 2 लाखाची स्पर्धा एक उच्च स्तराला हा एक क्लास क्रिकेटमध्ये मात्र यावेळेला आपण कन्वर्ट होताना पाहायला मिळते. 2 दिवस सातत्याने आपण पाहतोय आणि उद्या 3रा दिवस खुला गट आपल्याला पाहायला मिळेल. या आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या 2 षटकांसाठी या ऐकूया आपण मनीजी पाटील यांचा एक गोड आवाज. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये. कंप्लीट करण्यासाठी ते बसल्यात, पण उत्तम दर्जाचे सिंगर आहेत ते. प्रकाशजी वैती उत्तम दर्जाचे सिंगर सुद्धा आहेत, गायक सुद्धा आहेत आणि त्यांची गाणी देखील तुम्ही सर्वांनी ऐकले आणि प्रतीक्षेत आहेत ऑडियन्स कॅचसाठी. 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे विटी स्टार सफाळी या संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि मनीष आणि बॉलिंग ट्रॅकवर ठाणा एक्सप्रेस वर्तक नगरचा रवी बुंबक. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, गॅप मध्ये आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. राहुल कश्यप पोहोचेल पण बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. निर्भूळ फलंदाजी रितेश पाहिलंय की समोर एक अनुभवी गोलंदाज आहे, तरी देखील मी माझा नैसर्गिक खेळ काही सोडणार नाही आणि त्या खेळासाठी ज्या खेळात ओळखलं जाते आक्रमकता, त्या आक्रमकतेची खूप चांगल्या पद्धतीने प्रचिती या स्ट्रोकच्या माध्यमातून रितेशने दिली. ऑन साइडला कंट्रोल नव्हता या हुक स्ट्रोक मध्ये, पण मात्र बॉल धावा देऊन जाईल, बॉल जाईल तो म्हणजे स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 ठोकलेत, चौकार.
जो नेहमीच इकॉनॉमिकल बॉलर म्हणून ओळखला जातोय आणि आज मात्र रितेश किणी हावी होतोय रवी बुमकवर असंच पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर वचपा काढेल का रवी पुढच्या बॉलवर. चांगला बॉल बॉखल डिलिव्हरी, त्या बॉलला सन्मान देताना हलक्या हाताने खून काढले मिडॉनला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून पुढे येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी विटी स्टार सफाळे या संघाच्या वतीने पाहायला मिळालंय, कारण पहिल्या डावामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी यशने 7 धावा खर्च केल्या, मनोजने 2 विकेट्स मिळवत 5 धावा खर्च केल्या, प्रणयने 9 धावा देत 1 गडी बाद केला, मनोज पाटीलने पुन्हा एकदा सेकंड ओव्हर हाताळताना 2 गडी बाद करत 4 धावा खर्च केला, रितेशने शेवटचा षटक हाताळताना 1 गडी बाद करत 14 धावा खर्च केला. तर चांगला कॉम्बिनेशन बॉलरचं पाहायला मिळालंय. पहिल्या डावामध्ये चांगला बॉल, जबरदस्त पेस जनरेट केला होता, कंट्रोल खूप चांगला शोल्डरचा आणि पिचिंग देखील तितकीच प्रॉपर. शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल ऑफ स्टिमच्या बाहेर पिचिंग. त्यानंतर यष्टीरक्षक महेश भालेराव यांच्या हातामध्ये तो बॉल विसावतोय आणि कुठेतरी आता डॉट बॉलची हाताळणी ज्यासाठी ओळखला जातो रवी बुमक तो करतोय. 4 बॉल्स आतापर्यंत हाताळले गेले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा 10 फलकावर विटी स्टार सफाळे. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल होता, लॉफ्ट केलाय, बॉल जाईल काउ कॉर्नर एरियामध्ये इनटू द गॅप, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमा पार. या षटकातला 3रा चौकार. धावांचं महत्वपूर्ण योगदान विटी स्टार साठी दिलंय. पुन्हा एकदा स्ट्रोक साठी जागा बनवली, पण आता मात्र सापळ्यात अडकलेला आहे, कारण ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न करताना शॉर्ट लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि पहिला धक्का बसतोय टीम विटी स्टार सफाळेला. रितेश बॅक टू पॅव्हेलियन. गोष्टीला पण रवी देखील हलक्यात घेणारा गोलंदाज नाही आणि त्याने मात्र शेवटच्या बॉलवर का होईना रितेशला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे आणि पहिला धक्का विटी स्टार सफाईला बसत 14 धावा असताना जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मनोज ज्याचा उल्लेख केला की 1 मार्चला बाईक मिळाले आमदार चषकामध्ये मालिकेवीरच्या स्वरूपात आणि पाहूया आता मनोज पाटीलने पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना 9 धावा खर्च करत 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत असा लेखाजोखा चेतन आगासकर आम्हापर्यंत पोहोचवत. पण आता विकीचं आव्हान ज्याने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना षटकाराच्या माध्यमातून डील केलं होतं आणि आता पाहूया विकेटच्या माध्यमातून डील करेल का या सेकंड ओव्हरमध्ये. तुर्तास चांगल्या अवस्थेमध्ये आहे विटी स्टार सफाळ्या संघ, म्हणजेच काय तर 8च्या धावगतीने खेळायचं होतं, 14च्या धावगतीने खेळतोय आणि एक चांगला खेळ करून रितेश बाद झालाय. फाउंडेशन स्ट्रॉंग करून गेलाय रितेश. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक डिरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित मनोजला आल्या पावली परत जावं लागलं असं. मनीष भैरच्या वतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. दरम्यान 1 धाव पळून पूर्ण केले इनफिल्डच्या आतमधून. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज असेल. विकी एक जबरदस्त हरहुन्नर असा गोलंदाज आनंद 11 वर्तकनगर संघाचा. छोटासा रनअप बघा, मी म्हणालो होतो की कलात्मक गोलंदाजीसाठी ओळखला जातो विकी आणि त्याची गोलंदाजी तुम्हाला पाहिलं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, बॉलला फ्लाईट देतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय आणि त्याचमुळे गती परिवर्तन देखील या बॉलवर पाहायला मिळालं आणि पवित्रा घेतला होता स्लॉक स्वीप करण्याचा मनोजने, त्याचा आवडता स्ट्रोक जो आहे, पण मात्र पवित्रा घेताना मात्र कुठेतरी टायमिंग प्रॉपर जुळवू शकला नाहीये, त्याचमुळे डॉट बॉलची हाताळणी विकीच्या वतीने केली गेली. चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची. फुल टॉस आहे, स्लाइस केलं इनटू द गॉप, बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार, 4 रन्स. सुरुवात चांगली केली आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास मिळवलाय आणि मनोजने देखील त्याच्या वैयक्तिक धावसंख्येची सुरुवात चौकाराने केलेली आहे. धावफलक पोहोचतोय 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. विकी ओव्हर द विकेट.
चांगला बॉल बघा, या गोष्टी महत्वाच्या आहेत. जे तुमचे ब्रह्मास्त्र आहेत, जे तुमचं तंत्र आहे, ज्यासाठी तुम्हाला ओळखलं जाते, त्याच तंत्राचा वापर तुम्हाला करावा लागेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत त्याचा तोटा कदाचित तुमच्या संघाला होऊ शकेल आणि तोच झालाय. कारण फुललेंचा बॉल होता आणि बॉलला स्लाइस करताना चौकार खेचलाय मनोजने, पण बॅक टू बॅक 2 बॉल देखील डॉट हाताळले गेलेत. विकी जबरदस्त फॉर्मात जाणवतोय. पुन्हा एकदा शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर रोटेट होऊन ऑन साईडला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि मला असं वाटतं विकी हावी होतोय मनोजवर, कारण 3 बॉल डॉट हाताळलेत आतापर्यंत मनोजसाठी आणि 1 चौकार आलेला आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात 5 बॉल हाताळून. एक चांगल्या दर्जाचं षटक आतापर्यंत विकीने हाताळलेलं आहे. धावसंख्या 19, 1 गडी बाद. विटी स्टार फुल टॉस बॉलवर चार्ज केलाय. बॉल गॅपमध्ये असे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, पण शेवटच्या क्षणाला रिले फिल्डिंग करताना क्षेत्ररक्षकांची चुकामुक झाली आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि हा येतोय या डावातला 5वा चौकार. 4 धावफलकावर धावा आहेत 23 धावा आणि आता 18 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोदजी शेडगे जॉईन होत आहेत. या फास्ट अँड फ्युरियस बॅटिंग बद्दल काय सांगाल विटी स्टार संघाच्या? नक्कीच अनेक वेळा मात्र या खेळाडूंना मी पाहिलंय जे पॉवर प्लेमध्ये बेताज आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र ग्राउंड स्ट्रोकचे जे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आहेत ते मात्र मनोज पाटील म्हणा किंवा मन्या म्हणा, एका साईडला मनीष आपण पाहू शकताय. रितेशने जी क्लास सुरुवात करून दिली त्या सुरुवातीचा फायदा मात्र येणाऱ्या फलंदाजांना यावेळेला कोणताही दबाव घेता आला नाही आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर 23 धावा, येणारे चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये 17 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला विटी स्टार सफाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला वर्तकनगर ठाणेमधून बिलॉंग करताना हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं, अप्रतिम. चेंडूला फक्त दिशा दिली गेली, चेंडू यावेळेला निघून जाईल फार वेगाने आणि सोपं करून दिलं. यावेळेला फुटबॉल प्रमाणे चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप चौकार. की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. हलक्याशा हाताने मनीष यावेळेला आपण पाहू शकतायत फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. रिस्पेक्ट द्यावं. मात्र रवी बुंबक याला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, टप्पा चूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. मनोज पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 28. आता मात्र यावेळेला विजयासाठी 12 धावांचं लक्ष. ऑफ साईडला सुंदर, यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह, क्लास टायमिंग, ग्लोरियस शॉट. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येतोय खणखणी दर्जेदार चौकार. 4 धावा. कालच्या दिवसात मनीजी पाहिलं MS धोनीने 30 दहशत तोच दरारा पुन्हा एकदा मात्र जबरदस्त दाखवला आणि मुंबई इंडियन्सच्या संघाच्या तोंडातून घास पुन्हा एकदा हिरावून घेतला आणि पुन्हा एकदा मात्र MS धोनीने दाखवलं पूर्ण जगाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा. कालच्या दिवसामध्ये थरार रंगला होता चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये आणि 15व्या हंगामातील 33व्या सामन्यात हा थरार रंगला होता. ऑफ साईडला फटका चांगला आहे. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल मनीषच्या बॅटमधून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34-6 धावांचं लक्ष. चला यंगस्टर उत्तम संघाचा कर्णधार लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे वेळेची दिरंगाई न करताना. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथपर्यंत कोणी पोचणार नाही आहेत. बॉडी लँग्वेज पूर्णपणे खालावले. मात्र यावेळेला एकच धाव मिळेल एकेरीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 12 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाडा असं मात्र यावेळेला टायटल आपल्याला पाहायला मिळतं. प्रेझेंट करतायत ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आयोजक सर्व मात्र या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. अतिशय देखणं असं आयोजन
नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फिटेल अशी ही स्पर्धा, अर्थातच ब्रँडेड स्पर्धा पाहायला मिळते ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाड्याला. मात्र खरोखरच मानाचा मुजरा असेल. 5 धावांचं अवघं लक्ष आहे, परंतु मनोज कशा पद्धतीने मात्र कितपर्यंत किती चेंडूंपर्यंत घेऊन जातोय. गोलंदाज आहे शिवांश. ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू सरळ निघून जाईल. स्टायलिश फिनिश करत असताना 6 धावांकरता आणि यावेळेला विटी स्टार संघ, खऱ्या अर्थानं मात्र यावेळेला स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. आणि विन होत असताना संघ पाहू शकाल विजयाचा षटकार पाहायला मिळाला मनोज मनेच्या बॅटमधून. क्लास बॅटिंग करा. वेळीची दिरंगाई न करताना चला लगेच विटी स्टार संघाचे खेळाडू आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि या स्पर्धेचा नियम जो आहे तो मात्र रूल्स आपण मेंटेन करायचा आहे. की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. संतोषजी कोळी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मनोज पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 20 धावा एकंदरीत आपण पाहू शकतायत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 गडी बाद 9 धावा अप्रतिम आपण पाहू शकलात. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. वैजनाथ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक सुंदर कलाकार आर्टिस्ट पांजूच्या माध्यमातून नेहमीच ट्रॉफ्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात. आणि पांजू गाव म्हटलं की लेजंड खेळाडूंचा भरणा त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. मनोज पाटील ॲज अ ऑलराऊंडर 4 गडी बाद 9 धावा आणि विथ द बॅटने मात्र त्याच्या बॅटमधून आलेल्या या महत्त्वपूर्ण 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ ऑलराऊंडर. चला उत्तम संघाचा कॅप्टन या यश चौधरी या ठिकाणी उपस्थित आहे. छोटा पॅक बडा धमाका यंगस्टर उत्तम संघाचा कॅप्टन. तर या पण संतोषजी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते मनोज आपण यायचं आहे. मनोज पाटील मन्या आपण ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या तुम्ही थकलेत अन्यथा तुमची इंटरव्ह्यू घेतली असती. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेच प्लीज.